एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याचा आरोप ठाकरेंची शिवसेना करते। त्याचवेळी शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांची भेट ही चर्चेचा विषय ठरली आहे। नागपुरातल्या रॅडिसन हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आणि भेटीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यामुळे आधीच ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडणाऱ्या एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू केल्याच्या चर्चांना उधाण आलंय। मात्र सरनाईकांनी हे आरोप फेटाळून लावत मतदारसंघातल्या कामाबाबत भेट झाल्याचं बोललं जातंय। मात्र या भेटीमागचं नेमकं काय प्रयोजन होतं हे येत्या काळातच स्पष्ट होऊ शकेल। नाही बघा, नगरविकास राज्यमंत्री असताना भास्कर जाधवांकडे मी सातत्याने जायचो माझ्या विधानसभा मतदारसंघातली कामं घेऊन, आणि शेवटी आमदार हा मंत्र्यांकडे जातच असतो। तो भले कुठल्या पक्षाचा आमदार आहे आणि कुठल्या पक्षाचा मंत्री हे बघत नाही। भास्कर जाधवांच्या मतदारसंघामध्ये एसटीच्या विषयक काही अडचणी आहेत, त्यांना कुठेतरी एसटी चालू करायची आहेत आणि एसटी महामंडळाच्या अंतर्गत किंवा परिवहन सेवेच्या अंतर्गत जर त्यांना माझ्याकडनं काही मदत पाहिजे असेल तर या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य म्हणून मी त्यांना 100% मदत करेन। परंतु त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा हा ताळमेळ जर तुम्ही कुणी लावत असाल तर तो योग्य नाही। ऑपरेशन टायगर चालू आहे ही वस्तुस्थिती आहे, पण त्याचा आणि भास्कर जाधवांचा आणि माझ्या भेटीचा काही अर्थ लावू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।